हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजची माहिती अशी राहणार आहे की काही स्वामी भक्तांना स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही. त्यांना जर पुरुष असतील तर त्यांना सकाळी लवकर जावं लागते बाहेर कामाला आणि सायंकाळी ते थकून येतात आणि आल्याच्या नंतर त्यांना आराम करावासा वाटतो. स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही. आणि जर महिला असतील तर त्यांना घरकामातून वेळ मिळत नाही. छोटे छोटे बाळं असतील त्यांच्यातून त्यांना वेळ मिळत नाही. खूप अनेक कामं असतात त्याच्यातून वेळ मिळत नाही. तर आपल्याला स्वामी सेवा कशी करायची आहे, त्या वेळेतून वेळ आपल्याला कसा करायचा आहे, त्याचबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ही माहिती आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. आणि हो, आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, स्वामी भक्त असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायचं आहे. ही माहिती आपल्याला जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत आपल्याला शेअर करायची आहे. तर आता बघा, आता स्वामी सेवा करत असताना तुम्हाला सगळेजण सांगत असतात की नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालायचा असतो, त्यांची छान अशी पूजा त्यांची करायची असते, त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा असतो, त्यांच्या आवडीचं त्यांना फूल अर्पण करायचं असतो, अत्तर लावायचा असतो, दीप धूप दीप आपल्याला सगळं काही नित्यसेवेमध्ये आपल्याला करायचे असते. आपली पंचोपचार, आपली पूजा करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला असते नामस्मरण पठण असते. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे असतात श्री स्वामी चरित्र सारा अमृतातले रोजचे 3 अध्याय, 11 माळी आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायचा असतो. तर एवढ्या आपल्या सेवा असतात. पण आपल्याला एवढ्या सेवा करणं शक्य नाही. अगदी जे काही महिला असतील ते जॉबला जात असतील त्यांना पण वेळ मिळत नाही, तर त्यांनी ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. तर ती पद्धत काय राहणार आहे? तर आता बघा, स्वामी भक्तांनी काय करायचं आहे? तर स्वामी भक्तांनी करायचं आहे, जे पुरुष असतील त्यांना बाहेरचं लोड आहे, कामाचं खूप व्याप वाढलेला आहे, त्यांना वेळ मिळत नाही. तर तुम्ही काय करायचं आहे? सकाळी तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता, तुम्ही तुमच्या बाहेरच्या कामासाठी निघता, तेव्हा सकाळपासून जे तुमची दिनचर्या आहे, उठण्यापासून ते ऑफिसला जाण्यापर्यंतची, तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे? मुखामध्ये आपल्याला सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ उठल्यापासून आपल्याला मुखात नामस्मरण घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये असं नाही की आपल्याला देवासमोरच बसायचं आहे, दिवाबत्ती करायची आहे, मगच आपल्याला अर्धा 1 तास किंवा 20 मिनटं म्हणा तेवढे आपल्याला द्यायचे आहेत. तसं नाही. आपण जे काही दिनचर्यामध्ये काम करता किंवा तुम्ही गाडी चालवता, गाडी चालवत तुम्ही ऑफिसला जाता, तेवढ्या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवण करता आहात, तुमच्या घरातलं जे काही तुम्ही काम करता आहात, पुरुष लोकांनी नामस्मरण सतत करत राहायचं आहे. जे तुमचं काम आहे ते काम करा, कारण की स्वामी म्हणतात जे तुमचं काम आहे तेच सर्वप्रथम तुमचं नामस्मरण आहे. कामालाच आपण ईश्वर मानून आपण आपलं काम करायचं आहे. त्याच कामातून जे काही आपला मुख आहे, आपल्या मुखातून तर आपण काम करत नाही ना, आपल्या हातातून आपण काम करत असतो. तर तेव्हा आपल्या मुखातून आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, न माळ घ्यायची आहे आपल्या हातामध्ये, न काही घेता फक्त नामस्मरण करायचं आहे. बघा, एवढी सेवा आपल्याला करायची आहे. आणि पुरुष लोकांनी सायंकाळी आपल्या घरी आल्याच्या नंतर नामस्मरण तर आपलं चालूच राहणार दिवसभर, पण जेव्हा तुमचं महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला तिथं आपल्याला मन लावून काम करायचं, त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण स्किप केलं तरी चालते. मग एनी टाईम म्हणजे तुम्ही दुपारच्या वेळेस तुम्ही लंच करता त्या टायमामध्ये पण तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आपल्याला जप करायचा आहे. आणि घरी आल्याच्या नंतर हातपाय स्वच्छ धुवून, तुम्हाला तेव्हा 15-20 मिनटं तुम्हाला वेळ असतो, तुम्ही कारण घरी आलेला असतात पण थकून येता, पण त्याच्यातलेच थोडे 10 मिनटं तुम्ही वेळ द्या. जे काही तुम्ही दिवसभर श्री स्वामी समर्थांची सेवा केल्यात, मुखातून नामस्मरणातून जी सेवा केलेली आहे, तुमच्या घरामध्ये मंदिरात स्वामी मूर्ती आहे किंवा फोटो आहे, जर अगदी तुम्ही तुमच्या घरात स्वामी मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, तरी तुम्हाला तुमच्या घरात देवघरासमोर जायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, मूर्ती डोळ्यासमोर आपल्याला आणायची आहे आणि स्वामी महाराजाला सांगायचं, हे श्री स्वामी समर्थ महाराज, आज माझ्याकडून मुखातून मी तुमच्या नामस्मरणाची सेवा केलेली आहे. जेवढी काय झाली तेवढी मी काय मोजली नाही, पण जेवढी सेवा झाली तेवढी मी तुमच्या चरणावर रुजू करते, असं म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थाचा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या कार्याला आपल्याला सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही रेस्ट करू शकता, आराम करू शकता. असं पुरुष मंडळींनी करायचं आहे. मग आता महिलांनी काय करायचं? ते काय बाहेर जातात त्यांनी पण असंच करायचं आहे. ज्या महिला आहेत ते बाहेर जॉबला जातात त्यांनी पण असंच करायचं आहे. दिवसभर नामस्मरण करायचं, आलेली सेवा स्वामी समर्थाच्या चरणावर रुजू करायची आहे. पण घरात काम करतात महिला, त्यांना छोटी छोटी मुलं बाळा आहेत, त्यांना वेळ मिळत नाही, तर त्यांनी काय करायचं आहे? आता बघा, तुम्ही स्वयंपाक करताय, स्वयंपाक करताना आपल्याला मुखामध्ये म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक पण छान असा रुचकर स्वयंपाक पण बनतो आणि त्यावेळेत आपली स्वामी सेवा पण होते. आणि तुम्ही घरात झाडू मारताय, झाडू मारताना सुद्धा श्री स्वामी समर्थ, साफसफाई करताय श्री स्वामी समर्थ, जेवण बनवताय श्री स्वामी समर्थ, कपडे धुताय श्री स्वामी समर्थ, तुम्ही जे काही काम तुमच्या घरातलं करताय त्यावेळेस श्री स्वामी समर्थ, जेवण करताय श्री स्वामी समर्थ, तुम्ही तुमच्या मुलांची काळजी करताय श्री स्वामी समर्थ, बाहेर जाताय श्री स्वामी समर्थ, शॉपिंगला जाताय श्री स्वामी समर्थ, जे काही तुम्ही काम करताय ते काम करत करत फक्त मुखामध्ये काय घ्यायचं आहे? श्री स्वामी
समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा आता आपल्याला माळ हातामध्ये घेऊन किंवा आता मार्केटमध्ये आता नवीन आलेले आहे डेली काउंटर म्हणून, ते आपल्याला घेऊन त्याच्यावर पण आपल्याला होत नाही, कारण त्याच्यात पाणी जातं. आपण भांडे घासताय, आपण साफसफाई करताय, पाण्याचा उपयोग करताय, तेव्हा त्याच्यामध्ये पाणी जाऊन ते खराब होऊ शकतं. पण जर तुम्हाला शांततेत एका ठिकाणी बसून करायचं असेल तर तुम्ही ते डेली काउंटर यूज करू शकता आणि देवासमोर बसून शांतपणे तुम्ही माळ जपणे पण करू शकता. पण ही माहिती मी ज्या लोकांसाठी सांगत आहे की त्यांना वेळ मिळत नाही, त्यांना वेळेतून वेळ काढून श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे, त्यांना आवड आहे, त्यांना करायचं आहे, पण त्यांना वेळ नाही, त्याच लोकांसाठी ही माहिती आहे. पण ज्या लोकांना खरंच सांगते 20 मिनिटं का होईना तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत घाला, शांत डोळे मिटून स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर बसून माळ जपेने हो किंवा मुखातून श्री स्वामी समर्थ असं मनन चिंतन करून छान असं नामस्मरण करा. पण वेळच मिळत नाही, त्याने अशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे. याने काय होणार आहे, एकतर स्वामी समर्थाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये राहणार आहे, वाईट गोष्टींपासून आपल्या मनाची सुटका होणार आहे. जे काय वाईट विचार आपल्या मनामध्ये घालमेल घालतात काम करत असताना, इकडले विचार तिकडले विचार, वाईट विचार, हे काय झालं ते काय झालं, अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात, त्या विचारांपासून आपली सुटका होते आणि छान आपलं दिनचर्या चालते. म्हणजे की त्या ठिकाणी आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक सात्विक लहरी तर असतातच, पण आपल्या मनाची शुद्धता पण या ठिकाणी होते. अनेक स्वामी भक्त म्हणतात ना, मी स्वामी सेवा करते, पण मी स्वामी सेवा करत असताना माझ्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात, इकडं मन लागत नाही, तिकडं मन लागतं, म्हणजे सेवेमध्ये मन लागत नाही, वाईट विचारांमध्ये मन लागतं. तर त्या ठिकाणी काय होते, आपण अशा सेवा नामस्मरण केल्याने आपल्या जे काही मनामध्ये वाईट विचाराचं घर झालेलं आहे ते घर हळूहळू कमी होते आणि फक्त आपलं मन शुद्ध होते. तर मग चला स्वामी भक्तांनी सगळ्यांनी आपण आपले जे काही दिनचर्या आहे ती करत श्री स्वामी समर्थाची सेवा करूया आणि स्वामी समर्थाच्या चरणावर ही सेवा रुजू करूया. तर आजची माहिती मी इथंच थांबवते आणि पुन्हा परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेवटपर्यंत ही माहिती पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. काही चूकभूल झाली असेल तर मनापासून माफी मागते आणि धन्यवाद सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.